टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कनाल आपल्यासोबत आहेत। तुम्ही पोलीस ठाण्यात आलेला होतात रात्री कुणाल कामरांचा इथे जिथे शो झाला तिथे तोडफोड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे? एक गुन्हा दाखल करतायत का? कारण वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आणखी काही गुन्हे दाखल झाल्याचं कळतंय। हो, आम्ही इकडे आलो। आम्ही सोबत आमचे कार्यकर्ते होते, आमचे विभाग प्रमुख कुणाल सलमाकर साहेब आहेत। आम्ही इकडे आलो, आम्ही आपलं सबमिशन दिली आहे आणि आता पोलीस इन्क्वायरी करतात। आम्हाला फक्त एक नोटीस दिल्याप्रमाणे आम्ही 11 वाजता परत पोलीस स्टेशनला येऊ। काल गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस ज्या पद्धतीचा तपास करतायत, प्राथमिक तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं आहे की कुणाल कामरा मुंबईच्या बाहेर पळालाय किंवा तो दुसरीकडचे ठिकाणी गेलेला आहे? हाँ सर, पुलिस स्टेशन से और लोगों के बोलने से ये मालूम पड़ा है, मीडिया के माध्यम से मालूम पड़ा है कि वो पौंडीचेरी में कहाँ है। लेकिन मैं आपको ये बताना चाहूंगा कि यही कुणाल कामरा है जो हमारे दादर में रहते थे। इनको 2 साल, ये 2.5 साल, इनको जब भी मुंबई में कुछ वक्त जरूरत है तो ये शिवसेना, असल शिवसेना के पास आए। आज ये पौंडीचेरी गए। कुछ ना कुछ वो आदमी की मजबूरी रही है जो इसने ऐसा काम किया, लेकिन वो मजबूरी का जवाब जरूर मिलेगा। रात्रीपासून अनेक सोशल मीडियावरती शिवसेनेची आक्रमकता पाहायला मिळते आहे। ऑफिसची तोडफोड झाल्यानंतर ते व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत। त्यांनी कुणाल कामरेला उघडपणे धमकी दिली जाते की जिथे दिसशील तिथे आम्ही तुला मारहाण करू। शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे? सर, फक्त कुणाल कामरा नहीं, कुणाल कामरा के जितने सेठ है, जो लोगों ने काम करवाया है या जो लोग इसके पीछे है, वो पुलिस, मुंबई पुलिस सक्षम है। हमारा मुंबई पुलिस में पूरा विश्वास है। मुंबई पुलिस जरूर ये काम देखेगी और इसके आगे जो भी इसमें दोषी होगा उसके पास पहुंचना जरूरी होगा। कुणाल कामराचा जो या सगळ्या गाण्याचा जो काही व्हिडिओ होता तो संजय राऊतांनी शेअर केलेला होता। त्यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही तक्रार दिलेली आहे। आदित्य ठाकरे यांचं देखील नाव त्या तक्रारीमध्ये आहे। पोलिसांनी या तिघांवरती गुन्हा दाखल करावा अशी तुमची मागणी आहे? 100% त्यांची इन्क्वायरी करूं। उनके इन्क्वायरी के हिसाब से अगर उनको कोई तथ्य इसमें दिखता है तो जरूर अपना काम करे। क्योंकि आप सोचिए कि एक ट्वीट के बाद में, ऐसे अपशब्द बोलने के बाद में 34 मिनट के बाद एक राज्यसभा के 3 टर्म एमपी ऐसी चीज लिखते हैं, कुणाल का कमाल। तो आप सोचिए इसका क्या मतलब है। अगर आपको किसी को कार्य से आप नहीं हरा सकते हो तो ऐसे तुच्छे लफंगे गुंडे लाके जो पेरोल पे हो और आपके 2 टुकड़े पे कुत्ते पे जो हड्डियों पे चलते हो, हमारे कुत्ते भी बहुत अच्छे हैं क्योंकि हम उनको दिल से मानते हैं, पर ऐसे लोगों को हिंदुस्तान में रहने का हक नहीं है। राहुल जी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक मुद्दा उपस्थित केला जातोय की प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, उघडपणे बोलण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक जपण्याचा अधिकार आहे। तुमची सगळ्यांची भूमिका काय आहे नेमकी? शिवसेना एक परिवार है। मैं एक शिवसैनिक हूँ, हम सब कार्यकर्ता है। हम यहाँ पे हमारे उप मुख्यमंत्री और इस देश के, इस राज्य के माजी मुख्यमंत्री खुद कहते क्या वो एक कार्यकर्ता है। हम एक परिवार के जैसे रहते हैं। परिवार में हमारे उप मुख्यमंत्री, हमारे नेता, हमारे बाप दादा एक भाई, बड़े भाई के समान है। अगर आपके घर में अगर आपके बड़ों का अपमान किया जाएगा तो आप चुप नहीं रहोगे। ये संस्कार हमारे हैं, ये शास्त्र ने हमको सिखाया और वो शास्त्र का पालन हम करेंगे। बाकी हम नकली हिंदुओं की बात नहीं मानते। तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही प्रयत्न करता आहात, मात्र शिवसेना उघडपणे कुणाल कामराला धमकी देते, ती भूमिका नेमकी शिवसेनेची काय असणार आहे? सर, मैं आपको इतना क्लियर बात बोलता हूँ, सिर्फ कुणाल कामरा ने, कायदे की इंक्वायरी तो जरूर होगी। मुंबई पुलिस, ये हमारी सरकार सक्षम है। लेकिन आपको एक बच्चे के नाते, एक शिवसैनिक के नाते इतना बोलना चाहूंगा कि हम जहां पे भी कुणाल कामरा को देखेंगे या कुणाल कामरा के बॉस लोग को देखेंगे तो उनको शिवसेना के रूप से उत्तर दिया जाएगा। कुणाल सरमळकर आपल्यासोबत आहेत। तुम्ही देखील रात्री त्या तोडफोडीच्या ठिकाणी होतात, पोलीस स्टेशनला आलेला होतात। पोलिसांनी काय आश्वासन दिलं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आताची आक्रमक भूमिका नेमकी काय आहे? मुख्य नेते, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल जो असा प्रकार करणं, त्याला आम्ही शिवसैनिक सोडणार नाही। तुम्ही स्वतः सोशल मीडियावर तुम्ही ट्विट केलंय किंवा जे काही पोस्ट केले त्यानुसार कुणाल कामराला तुम्ही उघडपणे धमकी दिलेली आहे। काय भूमिका असणार आहे? जरी कायदेशीर कारवाई झाली तरी देखील हीच भूमिका असणार आहे? हो, कायदेशीर कारवाई झाली चालेल, आम्ही त्याला फेस करायला तयार आहोत। 4 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला जाऊ। आमचे कार्यकर्ते सुद्धा वरती आहेत। तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी? हो, बहुतेक दाखल झालाय। नोटीस दिली आम्हाला आता। पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये जरी कायदेशीर कारवाई केली तरी मात्र शिवसेनेच्या वतीनं त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते, ती कायम असणार का शिवसेनेची? पहिला त्याला आणून तर द्या। पोलीस आणतात की शिवसैनिक आणतो, बघू कुठे जाऊन लपलाय तो की कोणी लपवलाय त्याला। पॉंडिचेरीला गेला अशी माहिती मिळते। तुमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला होता ज्यावरती हे त्यांनी स्वतः सांगितलं? असं कोणी बांद्रात असून सुद्धा कोण सांगू शकतो ना मी पॉंडिचेरीला आहे? आणल्यावर माहिती पडेल पॉंडिचेरीला होता की कलानगरला होता की कुठे होता। कारवाईची अपेक्षा आहे पोलिसांकडून? 100%।
राहुल कणाल आणि कुणाल सरमळकर आपल्यासोबत होते. सगळे पदाधिकारी जे तोडफोडीमध्ये सहभागी होते ते सुद्धा खार पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना 11 वाजता पोलिसांनी बोलावलेलं आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या विरोधात काय कायदेशीर कारवाई होते आणि तोडफोडीच्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती कार्यकर्त्यांवरती काय नेमकी कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.